नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 2 एप्रिल आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक 500 ते 600 मध्ये मित्रांनो 2 ते 3 दिवस मार्केट बंद होता आणि आज बाजारभावामध्ये आपल्याला बदल बघायला मिळालेला आहे। तो बदल काय झाला आहे उन्हाळ्यामध्ये बी आणि लालमध्ये बी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार। व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। आणि जसं की मी आधी सांगितलं 2 ते 3 दिवसापासून मार्केट बंद होता आणि आज ओपन झालंय आणि आज बाजारभावामध्ये बदल बघायला मिळालेला आहे। तर तो बदल काय झाला आहे उन्हाळ्यामध्ये पण आणि लालमध्ये पण आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं सबस्क्राइब करा दररोज कांदे लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। मित्रांनो, जसे कांद्याची क्वालिटी असती तसं बाजारभाव जात असतो आणि प्रत्येक क्वालिटीचा कांदा प्रत्येक क्वालिटीचा बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो। आतापर्यंत व्हिडिओ लाईक नाही केला लाईक करा। चला भाव बघूया काय भाव गेले हो। 1361 1361 रुपीज 1361 कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं त्याचं गिरणा गोल्ड हो यूट्यूब चॅनल आहे आपलं पिंपळगाव कांदा मार्केट हो धन्यवाद साहेब असंच प्रेम राहू द्या काका। मी काय म्हणतो ऐका ना याच्या आधी म्हणजे मार्केट जेव्हा बंद होतं त्याच्या आधी किती गेला होता कांदा 1280 अच्छा अच्छा ठीक 50-100 ने आज बरं आहे रेट बरं पुढे बघू धन्यवाद। मित्रांनो पहिल्या लाईनचं पहिलं नग बघतो आपण बघू शकतो तुम्ही उन्हाळ नगे किती गेलो 1351 रुपये 1351 रुपीज 1351 आणि मागे किती जात होता माग 900 850 700 असं चालू होतं ना बरं चांगलं मुहूर्त झालं मुहूर्त चांगलं गेलं ठीक कुठला आहे कांदा हा शेलूपुरी किरण सांगळे अच्छा अच्छा याचं कोणतं बियाणं होतं हा बियाणं येलोरा बियाणं आहे ना ठीक बघू शकतो तुम्ही उन्हाळीची गोल्टी आहे काय गेले हो 501 रुपया कुठली गोल्टी वडाळी भुई 501 रुपया 501 रुपीज ठीक आहे काय भाव गेले बघतो 1151 1151 रुपीज कुठला आहे कांदा सुकेण्याचा कांदा कोणतं बियाणं याचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे आधी किती गेला होता आधी होते तुम्ही किती गेलं होते बरं ठीक आहे हीच रेंज आहे ना बरं पुढं बघू बघतो मी क्वालिटी कांद्याची काय भाव गेले 975 कुठला आहे कांदा सुक्याना 975 सुक्यानाचा कांदा कोणतं बियाणं होतं काकायचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेले 1260 रुपये 1260 रुपीज कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं घरगुती बियाणं ठीक 1260 रुपये 1260 रुपीज बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेले माऊली 1051 1061 रुपीज कुठला शेवऱ्याचा कांदा आहे काय बदल वाटलं मार्केट बंद होतं त्याच्या आधी आणि आता सारखी रेंज आहे ना ठीक कोणतं बियाणं याचं विशालचं बियाणं आहे ठीक शेवरं पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेले 1390 रुपये 1390 रुपये 1390 कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं ठीक आहे चिंचपाड्याचा कांदा आहे पुण्याचा कांदा आहे काय भाव गेली 1002 रुपये 1002 रुपीज कुठला आहे कांदा पिंपळनेरचा कांदा कोणतं बियाणं होतं याचं बर आधी किती गेले ते पहिलीच गाडी ना ठीक पुढं बघू काय भाव गेली काव काय भाव गेले 1151 1151 1151 रुपीज कुठला आहे कांदा
कांदा पिंपळनेरचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेले माऊली? का हो? भाव गेली इकडे आहे का? बरं, काय काय गेले? 1091 1091 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. बरं, याचं कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. पुढं बघ. काय भाव गेली? 1214 जाईल बघ शकतो तुम्ही. 1214 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. पिंपळनेर पखरू. ठीक. पुढं बघू. हे किती गेले हो? 1350 जाईल. 1000 1150 जाईल. 1150 रुपीज. बर, पखरूलचा कांदा आहे. आणि हे किती गेले हो? 1200 रुपये. साईज बघू शकतो कांद्याची. 55 ते 60 साईज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? उमराण्याचा कांदा आहे. ठीक आहे. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? उमरा ना. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं, ठीक. नारळी बियाणं आहे. बरं. काय भाव गेली? 1051 1051 1051 रुपीज. कुठला आहे कांदा हा? तांदूळवाडी. अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. हे काय भाव गेले माऊली? 1000 रुपये झाले दादा. 1000 रुपये. 1100 रुपीज. 1000 रुपये. 1000 रुपीज ऑनली. कुठला आहे कांदा हा? हे पिंपळनेर तिथं आपला पकडून पानखेडा. अच्छा, पखरूलचा कांदा आहे ना. हा. कोणतं बियाणं आहे याचं? हे आपला सूरसोम होते. स्वराज समृद्धी. ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांदा. 1300 रुपये. सुपर क्वालिटी कांदा आहे. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा हा? आणि कोणतं बियाणं आहे याचं? बर, ठीक. काय भाव गेले हो? हे काय भाव गेले? 1176 1176 रुपीज. कुठला आहे कांदा हा? अच्छा, साक्री तालुका तापसेवाड. आणि याचं बियाणं कोणतं आहे? पहिली खेप आहे का मग बंद? पहिलीच खेप आहे ना. ठीक आहे, चालेल चालेल. काय भाव गेले हो? दुसऱ्या लाईनला आलो आपण आता. बघ शकतो दुसऱ्या लाईनला आलो. किती? 1180 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. बरं, ठीक आहे. कोणतं बियाणं आहे याचं? येलोरचं बियाणं आहे. बरं. हे किती गेले हो? बरं, हे किती गेले? 1185 1185 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. इकडे कोण आहे? या ना इकडे. पिंपळनेरचा कांदा आहे. कोणतं बियाणं आहे याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं. पहिली खेप आहे का आधी आले होते मार्केट बंद होत त्याच्या आधी? दुसरी खेप आहे. आधी किती गेले ते? आधी 1040. 1040 गेले. आज बरे गेले ना. ठीक. दादा हे काय भाव गेले? हे 1213 रुपये. 1213 रुपये. बघ शकतो मी. 1213 जाईल. 1213 रुपीज. कुठला कांदा? गंगापूर. गंगापूर. आणि कोणतं बियाणं होतं याचं? हे घरगुती. बरं. पहिली खेप आहे का आधी आले होते? पहिले पण किती गेले ते माग? 1100 पर्यंत गेलं. ठीक. पुढं बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1150 रुपये. 1100 रुपीज. 50 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि गरवाचं बियाणं आहे का? अच्छा, ठीक आहे. 1150 1150 रुपीज. पहिली खेप आहे का आधी आले होते? नाही, आधी आलोय. किती गेले होते माग? मागचं गेलं होतं ते 1200 रुपये गेलं होतं. 1200 पर्यंत गेलं. अच्छा, ठीक आहे. आज कमी केलं का? बरं. बघ शकतो मी. 1241 1241 रुपीज. कुठला आहे कांदा हा? मोडीचा कांदा आहे. 1241. आणि कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. आधी किती गेले ते? नाही, आज पहिलीच खेप आहे ना. ठीक आहे, चालेल चालेल. पुढं बघू. 1300 रुपये. 1300 रुपये. डबल पत्ती माल बघू शकतो मी. 1300 रुपये. कुठला आहे कांदा दादा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक. साखरी.
पहिली खेप आहे का आधी आले होते? 5 गाड्या आणलेल्या 5 गाड्या आणल्या होते. आधी किती गेलं होतं? आधी 1354 पर्यंत गेलाय. ठीक आहे. बघ सर तुम्ही 1300 रुपये जाईल. 1300 रुपीज. बरं ठीक आहे. बघ सर तुम्ही 1301 रुपया. बरं आधी किती गेले ते? 1350 जायची. बरं ठीक आहे. आज 1301च गेला. 1301 रुपीज. आणि कोणतं बियाणं यायचं? कुठला आहे कांदा? चांदेड. ठीक आहे. चांदवड दरेगाव. बरं 55-60 साईज आहे कांदा. काय भाव गेले हो? बघ सर तुम्ही लाल चना घे. काय भाव गेले? 890. 890 रुपीज. कुठला आहे कांदा? भोयगावचा कांदा आहे. 890. बर किती राहील अजून हा लाल कांदा? बर ठीक. काय भाव गेले माऊली? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे हो कांदा? ओझरचा कांदा आहे. 1100 रुपये. ठीक आहे. कोणतं बियाणं यायचं? पंचगंगाचं बियाणं आहे. पुढं बघ. काय भाव गेले? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? ओझर. कोणतं बियाणं होतं याचं? एकच गाडी ना. ठीक. पुढं बघ. काय गेली? 940 रुपये. बघू शकतो. 350 गोल्टी गेली. 350 रुपीज. 940 रुपीज. बर कुठला आहे कांदा? मसूरची वाडी. किती राहिला लाल कांदा? लाल कांदा काही नाही, 2 गाड्या राहिल्या. 2 गाड्या राहिल्या. बर ठीक. पुढं बघ. बघू शकतो मी लाल कांदा आहे मीडियम साईजमध्ये. 900 रुपये जायले. 900 रुपये. कुठला आहे रे कांदा? कांदा कुठला आहे? पुरीचा कांदा आहे का? बरं ठीक आहे. 900 रुपये. 900 रुपीज. किती बाकी अजून? एंड झाला. ठीक आहे.